रामकृष्ण हरी मंडळी, एकतरी ओवी अनुभवावी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आजची ओवी, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील पहिल्याच अध्यायातील 22व्या क्रमांकाची ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून जगाची माऊली असणारी ज्ञानराज माऊली आपले सद्गुरू असणारे निवृत्तीनाथ महाराज यांच्या प्रती असलेला आदरभाव, यांच्या प्रती असणारा अत्याधिक सन्मान, नवे नवे सद्गुरूंच्या स्तवनाकरिता निवडलेली ही ओवी प्रथम अध्यायामध्ये आहे. अहो, सद्गुरूंचं महत्त्व काय सांगावं आणि सद्गुरूचं महत्त्व कसं सांगावं हे फक्त आणि फक्त संत ज्ञानेश्वर महाराजांकडूनच कोणी शिकलं पाहिजे. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूंचं जे स्तवन आहे ते विशेष रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. अहो, पहिल्या अध्यायातील कमीत कमी 40 ते 50 ओव्या ह्या सद्गुरूच्या स्तवनपर आहेत. नवे नवे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक अध्यायाचा उल्लेख आपल्याला इथे करता येईल, परंतु व्हिडिओच्या लांबीला मर्यादा असल्या कारणाने मोजक्या काही अध्यायातील ओव्या आपल्यासमोर मी सद्गुरू स्तवनपर मांडतो. जसं की 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूचं स्तवन करतात आणि म्हणतात, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. 12व्या अध्यायामध्ये म्हणतात, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. अगदी 13व्या अध्यायामध्ये म्हणतात, आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे. 14वा अध्याय जरी पाहत असाल त्याची सुरुवात त्याच पद्धतीने आहे, जय जय आचार्या समा सूर्यवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. अगदी 15वा अध्याय जरी पाहायचा म्हणला तरी 15व्या अध्यायामध्ये सुद्धा एकंदरीत 10 ते 15 सुरुवातीच्या ओव्या ह्या सद्गुरूच्या पूजनासाठी मांडलेल्या आहेत. बाबांनो, सद्गुरूची पूजा आणि ती सुद्धा मानस पूजा, सर्वश्रेष्ठ पूजा ह्या 15व्या ओव्यामधून संत ज्ञानेश्वर मांडताना दिसतात. जसं की एक ओवी आपल्याला सांगेन, आता हृदय फुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. अशा पद्धतीने अनेक अनेक ओव्या आपल्याला सांगता येतील. प्रत्येक ओवीच्या मध्ये सद्गुरू प्रति असणारा अत्याधिक आदरभाव आपल्याला पाहायला मिळतो. सद्गुरूंचं स्तवन कसं करावं हे जगाच्या पाठीवर कोणाकडून शिकायचं असेल तर ते फक्त आपण ज्ञानेश्वर माऊलीकडूनच शिकू शकतो. तुम्ही म्हणाल, महाराज सद्गुरूंचं स्तवन करण्यामागे ज्ञानेश्वर महाराजांचा नक्की काय उद्देश आहे? तर ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंची पावले मी प्रस्थापित केलेली आहेत. नवे नवे
सद्गुरूंनी जीवनामध्ये दिलेला अनुग्रह, संतांची झालेली जी कृपा, त्या कृपेमुळे मी हा संसार सागर तारून गेलो. म्हणजे संसाराच्या पहिल्या तीराकडे मी पोहोचलो. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. जीवनामध्ये आलेला प्रत्येक मनुष्य आपापल्या सोयीप्रमाणे भक्ती करतो. मनोमार्गे गेला तो तेची मुकला, आणि हारीपाटी स्थिरावला तोची धन्य. आणि त्या हारीपाटावरती स्थिर राहण्यासाठी सद्गुरू मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये निवृत्तीनाथासारखे सद्गुरू लाभले, आणि म्हणून मी हा संसार सागर तारून पलीकडे पोचलो. आणि माझ्या जीवनामध्ये विशेष अशा पद्धतीचा विवेक निर्माण झाला. अशा पद्धतीची भावना ज्ञानेश्वर महाराज या ओळीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडताना दिसतात. अहो, ज्ञानेश्वर महाराज मी काय सर्वसामान्य संत नव्हते. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जे स्वतः महाविष्णूचा अवतार आहेत, त्यांना सुद्धा जीवनामध्ये संत कृपा व्हावी असं वाटतं. परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला भक्ती करत असताना संतांची आवश्यकता वाटत नाही. नवे नवे श्रीकृष्ण परमात्मा स्वतः देव जरी असले तरी मनुष्य रूपाने जन्माला आल्यामुळे त्यांनी जीवनामध्ये सद्गुरू संदीपन ऋषींना ते शरण गेले. प्रभू श्रीराम हे स्वतः अयोध्याचे राजे आणि साक्षात परब्रह्म जरी असलं तरी त्यांनी सुद्धा मनुष्य जन्माला आल्यामुळेच त्यांनी आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंना शरण गेले. नवे नवे संत एकनाथ महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, ह्या सर्व संतांनी जीवनामध्ये सद्गुरूंना शरण गेले. म्हणूनच आजच्या ओवीच्या माध्यमातून मी संत ज्ञानेश्वर महाराजाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचू इच्छितो की लवकरात लवकर परमार्थ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ते संतांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला जावं लागेल. संतांची शरणागती पत्करावी लागेल. ज्या दिवशी संतांना तुम्ही शरण जाल त्या दिवशी संत कृपा झाली, इमारत फळा आली. अशा पद्धतीचं आयुष्य जीवनभर तुम्ही विवेकाच्या फळांनी प्रफुल्लित व्हाल. आणि म्हणून जीवन कृतकृत्य करायचं असेल तर सद्गुरूंना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू वाचुनी सापडना सोय, धरावे ते पाय आधी आधी. एवढेच बोलून आजच्या ह्या सद्गुरूपर असणाऱ्या ओवीला 2 शब्दामध्ये मी इथे पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.